सर्वांना नमस्कार. ही स्टोरी माझी स्वरचित असून या स्टोरीला माझ्या स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं असल्यामुळे कृपया कोणीही स्टोरी कॉपी करू नये. या स्टोरीची स्क्रिप्ट मी स्वतःची तयार करत असते. राणी रोहितला आता हॉस्पिटलमध्ये बघायला गेली आणि रोहितनं तिला फटकारला आणि म्हणाला, कोणीही माझं काम करायची गरज नाही. आई, ज्यांच्यासाठी मी मेलोय त्यांनी तर मुळीच नाही. आणि ते ऐकलं. त्याची पुन्हा मरणाची भाषा ऐकली आणि राणी रडत रडत निघून गेली. आणि जानकी म्हणाली, रोहित असं बोलतात का? दुखावली ना बिचारी. आणि रोहित मला दुखावू दे. इतक्या तिच्या मागे फिरलो, तिच्या विनंत्या केल्या, पण तिनं अजिबात ऐकलं नाही. मग आता कशाला आली? मी जगलो का मेलो ते बघायला आली का? आणि आई, तू असं समजू नको की माझे हात पाय फ्रॅक्चर आहेत म्हणजे मला काही जमणार नाही. मी करीन माझं काम, पण तू तिला माझं काम सांगू नको. आणि जानकी म्हणाली, बरं असू दे, पण तू चिडचिड करू नकोस, शांत हो. असं म्हणून त्याला शांत केला आणि बाहेर जाऊन रडणाऱ्या राणीला सुद्धा समजावलं आणि म्हणाली, रडू नको. त्याची चिडचिड होते सध्या. तशी राणी समजूतदार होतीच आणि तिने डोळे पुसले आणि घरी गेली. पण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. दिवसभर ती उपाशी होती. संध्याकाळी सुद्धा जेवली नाही. पण रोहित मात्र हॉस्पिटलमध्येच होता. त्याच्यासाठी पुरुष केअरटेकर नेमण्यात आला, कारण आता त्याला स्वतःचं एकही काम जमत नव्हतं. खाणं पिणं जानकी करू शकते, पण बाकी सगळे वैयक्तिक कामं असतात ती करू शकणार नव्हती इतक्या मोठ्या मुलाची. आणि सध्या तरी हॉस्पिटलमधला वॉर्ड बॉय त्याची सेवा करायचा. आता रोहितचा दिवस माणसांमध्ये कसा बसा जायचा. त्याचे मित्र यायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे, पण रात्र मात्र खायला उठायची. कधी त्याच्याजवळ राहुल राहायचा आणि 1-2 दिवस रोशन थांबला आणि त्याच्या सुट्ट्या संपल्या म्हणून तो निघून गेला. आणि राणी कॉलेजला जायची. कॉलेजवरून दिवसभर तिथं येऊन बसायची. त्याला दिसायची, पण तरीही बोलत नव्हती. तोही तिला बघायचा, पण हट्टी रोहित काल रात्री जे शेवटचं बोलला होता ना निर्वाणीचं, की तू मला मेली, मी तुला मेलो, म्हणून लवकर तिच्याकडे बघणार नव्हता. आणि हे असलं हट्टी व्यक्तिमत्व लाखात एक जन्माला येतं आणि तो म्हणजे रोहित होता. राणी कधी कधी त्याच्यासाठी डबा बनवून आणायची. तसाच आजही त्याच्यासाठी नारळी भात वगैरे बनवून आणला आणि रोहितला तो खूप आवडला. मग आज त्याचा मित्र मकरंद त्याला नारळ पाणी घेऊन आला आणि त्याला नारळ पाणी पाजत पाजत म्हणाला, मी काय म्हणतो रोहित, तुझ्यावर हल्ला होईपर्यंत तू काय करत होता? म्हणजे या आधी तर असं कधी झालं नाही, तू सावध असतोस. आणि रोहित म्हणाला, तुम्ही नालायकांनी तो नालायकपणा केला व्हिडिओचा आणि त्यातच मी राणीवर खूप चिडलो होतो आणि मग मी सुद्धा ड्रिंक केली आणि नशेत तिला भांडत रस्त्यावर उतरलो आणि त्याच वेळी त्यानं हा डाव साधला. आणि हे सगळं झालंय ते फक्त आणि फक्त त्या राणीमुळं. मकरंद म्हणाला, रोहित अरे असं काय करतो, यात त्यांचा काय दोष आहे? रोहित उसळून थोडासा उठला, तसा हाताला हिसका देत म्हणाला, मग कोणाचा दोष? तसा त्याचा हात दुखावला आणि तो ओरडला. आणि मकरंद म्हणाला, बरं हळूहळू, आता आधी बरा हो आणि मग राणी वहिनीवर राग काढ. आणि रोहित रागात म्हणाला, तिच्यावर कशाला राग काढू? ती कोण आहे माझी तिच्यावर राग काढायला? पण मी त्या संग्रामला मात्र सोडणार नाही. मला फक्त इथून बाहेर पडू दे, साल्याचं बसणं मुश्किल करून टाकणार. असं म्हणत रोहित रागाला जात होता. आणि आता हे सगळं राणीनं बाहेरून ऐकलं रूमच्या आणि म्हणाली, माणूस इतका त्रासात आहे तरीसुद्धा राग जात नाही काही केल्या. आता यांना माझं तोंडही बघायचं नाही का? पण असू दे, मी माझं कर्तव्य विसरणार नाही. मी त्यांना बघायला येतच राहणार, असं ती म्हणाली. आणि ती त्याच्यासाठी रोज छान छान डबा आणायला लागली. आणि रोहितला वाटायचं हे घरचं आहे, घरून जेवण आलेलं आहे, त्याला कुणी सांगत नव्हतं की राणीनं आणलं आहे, म्हणून तोही ते आवडीनं खायचा. आणि राणीनं आणलं हे कळलं असतं तर त्यानं खाल्लं नसतं. आणि आता रोहित मकरंदला म्हणाला, ए मंकी,
मला वॉशरूमला घेऊन चल. मकरंदनं त्याला पकडलं, वॉशरूमला नेला, उभा केला आणि म्हणाला, कर, मी आहे बाहेर. आणि रोहित म्हणाला, कर काय कर, पॅन्ट कोण काढणार, मला काहीच येत नाही, दोन्ही हात गळ्यात आहेत, दिसतात ना. तसा मकरंद म्हणाला, यार रोहित, काय ही तुझी अवस्था, खरंच मलाच वाईट वाटतं रे. आता तू इतका लाचार आहेस की प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून आहे. आणि आता मकरंदनं डोळं झाकले आणि त्याची चेन काढून दिली. त्यानं वॉशरूम केली आणि पुन्हा होती तशी चेन लावली आणि आणून ठेवला. आणि मकरंद निघून गेला आणि पुन्हा रोहित आराम करायला लागला. आणि पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात राणीचेच विचार यायचे. आणि ही मुलगी का हॉस्पिटलमध्ये येते माझ्यासाठी? जेव्हा ये म्हणालो तेव्हा नाही आली आणि आत्ता येते, असं म्हणत तो तिच्यावर वैतागायचा. हॉस्पिटलच्या वातावरणामुळे, दुखण्यामुळेही तो वैतागत होताच, पण त्याला हे कळत नव्हतं की अशा प्रसंगी एकमेकांची माया येतच असते आणि नवरा बायको जवळ येतच असतात एकमेकांच्या काळजीने. आणि मग आता हॉस्पिटलमध्ये त्याला काही दिवस ठेवलं आणि पुन्हा घरी नेण्यात आलं. घरीसुद्धा त्याच्यासाठी पुरुष केअरटेकर ठेवला. रोहितला स्वतःचं काहीच काम जमत नव्हतं. दोन्ही हात गळ्यात, खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं, धड चालतासुद्धा येत नव्हतं, कारण एक पाय मोडला होता आणि कुबड्या घ्यायलासुद्धा जमणार नव्हत्या. त्यामुळे कुणाच्या तरी आधाराचीच गरज होतीच. आणि घरी आल्यावर मात्र राणी येत नव्हती असं त्याला वाटलं आणि त्याला राणी दिसेना म्हणून तो आणखीन चिडचिड करायचा. आणि रोहित वैतागून म्हणाला, किती हट्टी आहे ही मुलगी, मी बोलत नाही पण मी आता जखमी आहे ना, मग माझ्याविषयी सहानुभूती तिला वाटायला नको का? तिला काय होतंय हट्ट सोडून माझ्याकडे यायला? आणि आता त्याला वॉशरूमला जायचं होतं, त्याचं स्पंजिंग करायचं होतं, हे सगळं तो पुरुष केअरटेकर करायचा. पण रोहितला आता तो आवडेना झाला आणि रोहित त्याला म्हणायचा, तुला नीट काम जमत नाही तर सोडून जा. जानकी रोहितला खाऊ घालायची, पण बाकी सगळं वॉशरूमची कामं तर ती नव्हती करू शकत, कारण तो आता मोठा पुरुष होता. आणि हे काम एकतर त्याची बायको करू शकते किंवा एखादा पुरुष केअरटेकर. आणि रोहित आता बेडरूममध्ये बसला होता आणि त्यानं त्या पुरुष केअरटेकरला शिव्या घालायला सुरुवात केली आणि म्हणाला, तुला एक काम धड जमत नाही, कशाला शरीराला हात लावतोस, मला गुदगुल्या होतात. आणि त्याचा मोठा आवाज बाहेरपर्यंत गेला आणि राहुल पळतच आला आणि म्हणाला, काय झालं, का चिडला आहेस? आणि तो पुरुष केअरटेकर म्हणाला, बघा ना साहेब, हे सारखे शिव्या घालतात आहो, आता त्यांचं स्पंजिंग करताना थोड्याशा गुदगुल्या झाल्या तर मी काय करू? मी काय मुलगी आहे का त्यांना मुद्दाम गुदगुल्या करायला आणि नाजूक हातानं सगळं करायला? आणि मला म्हणतात की तुझा हात खूप रफ आहे. आणि राहुल म्हणाला, बरं ठीक आहे, मी करतो, असं म्हणून राहुल स्वतः रोहितला स्पंजिंग करायला लागला आणि म्हणाला, रोहित, ही कामना बायकोची असतात आणि खरं तर अशा वेळी जोडीदाराची गरज असते. आणि रोहित चिडून म्हणाला, त्या राणीला आहे का किंमत माझी? अजिबात आली नाही मला बघायला, नाही येऊ दे, ती मला बघायला आली नाही म्हणून मी मरणार नाही काही, असा तो अजूनही म्हणतच होता. आणि राहुल म्हणाला, आता ती बघायला आली तरी तू चिडतो आणि नाही आली तरी चिडतो, मग तिनं काय करावं? रोहित म्हणाला, मला माहीत नाही की तिनं काय करावं, पण हॉस्पिटलमध्ये येतच होती ना, मी बोलत नव्हतं तरी. आणि मी काय करू, एका जागी बसून बसून मला ना चिडचिड होते, मला खूप कसतरी होते आणि माझा हात कधी बरा होणार? आणि मला हा केअरटेकर नको, दुसरा बघ, याचे हात खूप रफ आहेत. आणि तो केअरटेकरसुद्धा त्याला हात जोडून म्हणाला, नको बाबा, तुम्ही मला दिवसाला ₹1,00,000 दिले तरी मला तुमचं काम नको, असं म्हणून तो निघूनच गेला. आणि राहुल हसून म्हणाला, रोहित, दुसरा केअरटेकर आला तरी त्याचे हात मऊ नसणार, पुरुषाचे हात रफ असतातच. आणि मी काय म्हणतो, राणी इथे यायला हवी असं तुला वाटतंय का? एक तीच अशी आहे
जी तुला तिच्या मुलायम हातांनी स्पंजिंग करू शकते आणि जी तुझ्यासोबत दिवस रात्र थांबू शकते. आणि तिचा हातसुद्धा मऊ मऊ आहे बरं का. आणि सध्या तरी अकडू रोहित कुमार लगेच म्हणाला, नको, त्याची काही गरज नाही आणि आता तर नाहीच नाही. आणि आता हे सगळं त्याच्या रूमच्या बाहेर उभा राहून राणी ऐकत होती आणि ती नाराज झाली. खरं तर ती रोज यायची, पण त्याला दिसत नव्हती. त्याला लांबून बघायची, तो झोपल्यावर आणि निघून जायची. मग आता राहुल ऑफिसला गेला, तो केअरटेकरसुद्धा निघून गेला. राणीसुद्धा उशिरा का होईना पण कॉलेजला जायची. आणि कॉलेजमध्ये हल्ली रोहित सर का येत नाहीत याची चर्चा सुरू असायची. पण राणीनं कोणाला काहीच सांगितलं नव्हतं, अगदी मनोजला सुद्धा नाही. तिचाही चेहरा खूप पडलेला असायचा. मग आता दुसरा केअरटेकर बघितला आणि रोहितची खाजगी कामं करायला तो नकार देत म्हणाला, मी नाही हे करणार, मी फक्त इथून तिथपर्यंत तुम्हाला सोडू शकतो, बाकी सगळं तुम्ही करा. आणि आता तो केअरटेकरसुद्धा हाकलून दिला आणि दिवसभर रोहितला ती रूम खायला उठायची. एका जागी बसल्यामुळे सतत राणी आठवायची आणि तो स्वतःशीच म्हणायचा, मी नको म्हटलं तर नाहीच आली. ती खूप हट्टी आहे तीसुद्धा. तिला काय होतंय स्वतःच्या मनाने यायला? इतक्या वेळा तर बोलवून दमलो की मी. आणि रोहितला आता वाटायचं, मी जखमी आहे म्हणजे तिनं माझ्या सगळ्या चुका माफ करून यावं माझ्याकडे परत. आणि आता एक गेला, दोन गेला, तिसरा गेला, असेच एकावर एक केअरटेकर रोहित हाकलून देऊ लागला. त्याच्या पसंतीला एकही पुरुष केअरटेकर उतरेना आणि जणू काही आयुष्यभर संसार करायचा असल्यासारखा तो पुरुष केअरटेकरला पारखून घेत होता. आणि आज दुपारी कॉलेज सुटल्यानंतर नेमकी राणी आलीच होती आणि रोहित पाणी पाणी म्हणून ओरडत होता. जानकीसुद्धा मंदिरात गेली होती. मल्हारराव झोपले होते. सपना राणी गप्पा मारत होत्या आणि सपना म्हणाली, राणी तू रोज इथे येतेस, मग भाऊजींसमोर का जात नाही गं? अशानं त्यांना वाटेल की तू भेटायला येतच नाही. आणि राणी म्हणाली, मला बघितलं की त्यांची जास्त चिडचिड होते आणि उगीचच हातपाय हलवतात आणि दुखतं, त्यापेक्षा मी त्यांना लांबून बघते. आणि ताई तब्येतीत काही इम्प्रूव्हमेंट आहे की नाही? सपना म्हणाली, आहे गं, पण काय आहे ना, एकही केअरटेकर टिकू देत नाहीत, त्यामुळे आम्हालाच त्रास होतो. आम्हाला म्हणजे बाबांना, राहुलला. ते करतातही, पण ते दोघे घरी नसल्यावर बाकी कोण करेल? शेवटी बायको ती बायकोच असते. असं म्हणून सपना राणीची समजूत घालत होती. आणि आता रोहित ओरडायला लागला की पाणी प्यायचं आहे, आई मला पाणी दे. आणि आता जानकी तर बाहेर गेली होती. रोहितच्या शेजारी पाणी होतं, पण ते त्याला घेता येणार नव्हतं. आणि पाण्यासाठी त्याची तडफड आणि चिडचिड राणीला बघू वाटली नाहीच आणि ती पटकन त्याच्याकडे गेली आणि त्याच्या तोंडासमोर पाण्याचा ग्लास तिनं पकडला आणि म्हणाली, प्या. आणि रोहितने तिला बघितलं आणि मनातून कितीही नाही म्हटलं तरी तो थोडा खुश होता, पण अकडूपणा इतक्या सहज जाणार नव्हता ना. आणि तो म्हणाला, नको, मला तो नको पाणी द्यायला. आई कुठे आहे? आणि राणी नाराज चेहऱ्यानं म्हणाली, आई बाहेर गेल्या आहेत. आणि मी पाणी दिलं तर चालणार नाही का? आणि रोहित म्हणाला, नाही चालणार. आणि राणी नाईलाजानं तिथेच पाण्याचा ग्लास ठेवून निघून गेली. आणि पुन्हा रोहित गळ्यात बांधलेले दोन्ही हात घेऊन त्या पाण्याकडं बघत होता. मग इतक्यात सपना आली आणि म्हणाली, भाऊजी घ्या, मी पाणी पाजते. आणि सपनाच्या हातून तर रोहित कधीच पाणी पिणार नव्हता आणि तो म्हणाला, नको. आणि सपना म्हणाली, भाऊजी, आई अजून 2-3 तास येणार नाहीत, घरात फक्त मी आणि राणी आहे. मग तुम्ही इतका वेळ बिना पाण्याचे राहू शकाल? आणि रोहित म्हणाला, मला एक सांगा, ती रोज येते का इथे? आणि सपना म्हणाली, हो, जेव्हापासून तुम्हाला लागलं आहे तेव्हापासून ती रोज येते, हॉस्पिटलमध्ये आणि इथेही. आणि मग रोहित म्हणाला, तुम्ही जा आणि तिला पाठवा, मला खरंच तहान लागली आहे. आणि सपना हसून गेली आणि राणीला पाठवलं. आणि मग राणी त्याच्यासमोर येऊन गप्प उभा राहिली. आणि 2 मिनटं वाट बघून रोहित म्हणाला, आता मला पाणी पाजतेस का, की तुला स्वतःहून काहीच कळत नाही? आणि हो म्हणून राणीनं त्याला पटकन पाणी पाजलं आणि मनात म्हणाली, स्वतःहून तुम्हालाच काही कळत नाही.
रस्सी जल गई पर बल नाही गया. मारणारा सुद्धा काय मारून ठेवलं आहे. 2-2 हात फ्रॅक्चर केले. म्हणजे नक्कीच यांचा खूप राग आला होता त्याला. आणि माझ्यानंतर असं दुसरं कोण आहे ज्यांच्या सर इतके डोक्यात गेलेत असं म्हणून राणी त्याला पाजत मनात म्हणत होती. आणि मग रोहितनं बाजूला तोंड काढलं आणि त्याच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हणून राणी जेवणसुद्धा घेऊन आली. आणि ती त्याला भरवणार इतक्यात रोहित म्हणाला, थांब, आधी मला सांग, तू हे सगळं का करतेस? माझ्यावर दया म्हणून अजिबात करू नकोस. आणि राणी म्हणाली, मला माहीत आहे तुम्हाला कुणाचीही दया नको, पण मी हे सगळं तुमची बायको म्हणून करते. आणि आता राणी अशी म्हणाली आणि रोहितची कळी खुलली आणि तो जेवायला लागला. आणि राणी त्याच्या डोळ्यात बघत बघत त्याला एक एक घास भरवत होती आणि तोही तिच्या डोळ्यात बघत बघत खात होता. आणि एक क्षण असा आला की राणीची बोटं रोहितच्या ओठांना चिकटली आणि त्या थंडगार ओठांचा तिच्या बोटांना स्पर्श झाला आणि ती शहारली. तसं तिनं पटकन हात मागे घेतला आणि पुन्हा तिनं तसा टच होऊ दिलाच नाही. आणि मग त्याचं जेवण झालं आणि तिनं रुमालानं त्याचं तोंड पुसलं. आणि मग रोहित म्हणाला, राणी बाबा उठले का गं? राणी म्हणाली, नाही, औषध घेऊन आत्ता आराम करतात. काय हवं आहे तुम्हाला आता? आणि रोहित तिला सांगायला लाजायचा आणि दादा यायला पण अजून खूप वेळ होता. आणि राणी म्हणाली, सांगा तरी काय पाहिजे? आणि रोहित म्हणाला, नको राहू दे, मी बसतो असाच. आणि राणी म्हणाली, ठीक आहे. असं म्हणून ती तिच्या जागेत अभ्यास करत बसली टेबल खुर्चीवर. पण रोहितची चुळबुळ सुरू होती. त्याला एका जागी स्वस्त बसवे ना. आणि राणी म्हणाली, सर काय पाहिजे? तुम्हाला त्रास होतोय का? आणि रोहित म्हणाला, हो, मला युरिनचा त्रास होतोय, असा डोळे झाकून म्हणाला. तसं राणीच्या लक्षात आलं की तो तिला का सांगेना. आणि तरीही आता तिनं तिचं मन घट्ट केलं आणि म्हणाली, चल राणी, कागदावरचा तर कागदावरचा, पण नवरा आहे तुझा तो. प्रेम नसलं म्हणून काय झालं? काही काही नाती फक्त कर्तव्य म्हणून आयुष्यभर निभवावी लागतात. आणि तिनं आता मनात ठरवलं की आता यांच्या कोणत्याही कामाची लाज वाटू द्यायची नाही. एकदा त्यात पडलं की पडलं. आणि मग ती त्याला म्हणाली, उठा सर, चला मी घेऊन जाते. आणि रोहित संकोचून म्हणाला, नाही नको, मला लाज वाटेल. राणी म्हणाली, पण मला नाही लाज वाटणार, मी माझं कर्तव्य करते असं समजा. आणि रोहित गप्प झाला आणि त्याचं कोणतंही काम करण्याची तिची तयारी बघून तो खजील झाला. त्यांच्या बॉन्डमध्ये तर फक्त नाटक करायचं नवरा बायकोच असं लिहिलं होतं, पण त्याच्याही पुढे जाऊन त्याची सेवा करायला राणी तयार होती. आणि हे सगळं कधी घडतं तर जेव्हा प्रेम असतं तेव्हाच घडतं. नाहीतर व्यवहारासाठी जुळून आलेली नाती इतकं सगळं एकमेकांसाठी करत नाहीत, हे आता तो समजू लागला होता. आणि राणीने त्याला आधार देत देत वॉशरूमपर्यंत नेला. दोघांनाही आता खूप खूप लाज वाटत होती. कारण आता राणीला त्याच्या पॅन्टला हात लावावा लागणार होता, त्याची चेन काढणं आणि पुढचं बरंच काही त्याचं उरकणं आणि पुन्हा चेन लावणं. आणि त्या दोघांमध्ये फिजिकल रिलेशन असते तर कदाचित तिला हे सगळं सहज जमलं असतं आणि दोघांनाही अवघडल्यासारखं वाटलं नसतं. आणि आता राणी चक्क खाली वाकली आणि त्याच्या पॅन्टला हात लावणार आणि चेन काढणार तितक्यात रोहित डोळे झाकून मोठ्यानं ओरडला, राणी नको नको प्लीज. आणि राणी म्हणाली, मग पॅन्टमध्येच कराल का? आणि रोहित म्हणाला, पण तुला ऑड फील होत नाही का? राणी पण बिनधास्तपणे म्हणाली, आपल्यामध्ये सगळं नातं असतं, एकमेकांच्या शरीराची ओळख असती तर नसतं झालं, पण पहिल्यांदाच हे सगळं होतंय म्हटल्यावर ऑड फील तर होणार आहे, पण दुसऱ्यांदा नाही वाटणार. आणि तुम्हालाही नंतर काय नाही वाटणार. आणि इतकंच फील वाटतं तर पुरुष केअरटेकर का हाकलून देता? एक सोडून 5-5 जण तुम्ही हाकलून दिले, मग तुम्हाला नक्की हवे तरी कोण सर? किती त्रास देता? आणि रोहित पटकन म्हणाला, तू यावीस म्हणून सगळ्यांना हाकललं. आणि राणी म्हणाली, मी यावी असं तुम्हाला आधीपासून वाटतं, पण मी काय यावं याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आपल्यात प्रेम आहे का सर? आणि रोहित पुन्हा गप्प बसला. राणीसुद्धा निराश झाली, पण आता त्याला जास्त त्रास न देता हे सगळं तिनं राम भरोसे सोडलं. तिचं भविष्य देवाच्या भरोश्यावर सोडलं आणि सध्या त्याला माझी गरज आहे म्हणून ती त्याची मदत करायला लागली. आता रोहितने घट्ट डोळे मिटून घेतले, राणीनं सुद्धा डोळे मिटून घेतले आणि रोहित रिकामा झाला.
राणीनं पुन्हा त्याची पॅन्ट होती तशी घातली आणि त्याला बेडकडे घेऊन आली. बेडवर बसता बसता त्याचा तोल गेला. त्याच्यासह राणी त्याच्या अंगावर कोसळली. दोघांचे थोडे रोमॅन्टिक टच झाले आणि त्याचे हात पुन्हा दुखले आणि तो ओरडला आणि राणी सॉरी सॉरी म्हणून त्याच्यापासून दूर झाली आणि बाहेर निघाली. इतक्यात तो म्हणाला, थांब ना, मला एकट्याला बोर होतं. राणी म्हणाली, घरी तर गेलं पाहिजे ना. आणि रोहित म्हणाला, म्हणजे तू पुन्हा घरी जाणार? इथे राहणार नाहीस का? मग कशाला आलीस? आणि राणी म्हणाली, जाणार पण बॅग घेऊन येणार. आणि तो हसला आणि म्हणाला, बाकी सगळे तर इथे आहे की, काय गरज आहे जायची? नको ना जाऊ, मला करमणार नाही. आणि जर तुला तिकडचं साहित्य आणायचं असेल तर मी नोकरांना सांगतो, ते घेऊन येतील, पण तू जाऊ नकोस. आता मला करमणार नाही असं तो सरळ सरळ म्हणाला आणि राणीला थोडं बरं वाटलं. कुठेतरी तिची सवय आहे त्याला म्हणून. आणि राणी म्हणाली, ठीक आहे. मग ती त्याला पुस्तक वाचून दाखवत होती आणि रोहित त्याच्या आरामदायी खुर्चीत बसून मागे टेकून बसला होता आणि पुस्तक वाचणाऱ्या राणीकडे एकटक बघत होता. आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे हवेवर उडणारे केस, हळूवारपणे ते केस सावरणारी राणी, वाचनात दंग असणारी, त्याला भुरळ घालत होती. आणि आता फार फार इच्छा होती रोहित कुमारची की ते केस मी सावरावे, पण काय करता, दोन्ही हात गळ्यात होते. आणि पुस्तक ऐकता ऐकता त्याची झोप लागली. आणि राणी हळूच आता बाहेर निघाली किचनमध्ये. तसा तो लगेच जागा झाला आणि म्हणाला, कुठे चाललीस? आणि अरे देवा, हा झोपेतही तिच्यावर लक्ष ठेवून आहे असं तिला वाटलं आणि ती हसून खाली बसली. मग आता राणी तर परत आली, पण कायमची आली की रोहित बरा झाल्यानंतर पुन्हा जाणार तिचं कर्तव्य पूर्ण करून. आणि तोपर्यंत रोहित कुमार तिच्या प्रेमात पडेल का? आणि प्रेम असल्याशिवाय राणी थांबणार नाही. आणि कधी पडेल रोहित राणीच्या प्रेमात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आता रोहित म्हणा, राणी कॉलेजमध्ये काय चाललं आहे? आणि राणी हसून म्हणाली, सगळ्या मुली आजारी पडल्या सर, तुम्ही दिसत नाही म्हणून. आणि रोहित खूप दिवसातून खळखळून हसला. आणि तोपर्यंत बाहेर हे सगळं ऐकलं जानकीनं, सपना आणि मल्हाररावांनी. आणि त्यांनाही फार आनंद झाला त्याला आनंदी बघून. आणि आता त्यानं पुन्हा राणीला इथून घालवण्याची चूक करू नये असं त्यांनाही वाटलं. मग त्याला भेटायला टिंगू आला आणि टिंगू म्हणाला, तुला केअरटेकर मिळाला की नाही? आणि मिळायचं राहू दे, तो टिकला की नाही ते सांग. यार, एक से बडकर एक केअरटेकर होते आणि तुझं आपलं काहीतरीच. आता मुलायम हाताचा केअरटेकर कुठून आणायचा? आणि रोहित म्हणाला, आली की राणी, मग कशाला पाहिजे केअरटेकर? आणि टिंगू चिट्टीत होऊन म्हणाला, अरे वा, हे तर छानच झालं की. रोहित, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल अशी म्हण आहे. पण मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, तुझे हात मोडले आणि राणी वहिनीचे हात तुझ्या गळ्यात पडले असं झालं ना? आणि रोहित म्हणाला, गप्प बस, काहीही बोलू नकोस, तसलं काहीच नाही. आणि रोहित म्हणाला, काहीही काय तेव्हा? आता तुला अजूनही कळलं नाही का? बायको फक्त शारीरिक संबंधासाठी नसावी आणि नसतेच. तर अशा अडचणीच्या वेळेला तिच्याशिवाय आपलं कोणीच नसतं. हक्कानं आपलं काम करणारं दुसरं कोणीच नसतं रोहित. आणि आता तुला चांगलंच कळलं असेल की बायको आपल्यासाठी कोणत्या थराला जाऊन काय काय करू शकते. इतक्यात राणी टिंगूसाठी चहा आणि रोहितसाठी दूध घेऊन आली आणि त्याचा चहा त्याला देऊन रोहितला दूध पाजायला लागली तिच्या हातानं. आणि रोहित पुन्हा टिंगूच्या बोलण्याचा विचार करत होता की बायको हक्कानं सगळं करते. आणि तो राणीच्या चेहऱ्याकडे त्याच्या टपोऱ्या पण आता काहीशा प्रेमळ डोळ्यांनी बघत होता. मग त्या दोघांचं चाललंय म्हणून टिंगू आता तिथून सटकला. आणि दूध पिऊन रोहित म्हणाला, अजून एक ग्लास पाहिजे. मग राणी आणते म्हणून दुसरा ग्लास घेऊन आली. त्याला खूप दूध लागतं तिला माहीत होतं. आणि त्याला पाजायला गेली तर रोहित म्हणाला, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. तू पण जेवणाकडे लक्ष देत नाहीस ना? बघ कशी सुकून गेलीस. चल माझ्यासमोर दूध पी. आणि राणी म्हणाली, नाही नको. रोहित म्हणाला, प्यायचं, नाहीतर पुन्हा मी तुझ्या हातून काही खाणार पिणार नाही. ती म्हणाली, नको, कशाला? आणि शेवटी रोहित म्हणाला, माझी शपथ आहे तुला. तसा राणीचा आता नाईलाज झाला आणि तिनं दूध प्यायला सुरुवात केली. आणि तिचा अर्धा ग्लास पिऊन होत नाही तोपर्यंत रोहित म्हणाला, बास आता, मला प्यायचं आहे, मला दे. आणि तिनं चकित होऊन तिच्या तोंडाचा ग्लास त्याच्या तोंडाला लावला आणि तोंड फिरवून लाजून गालात हसायला लागली.